टोपी करावी असं का वाटलं? का अनेक जण हातावरती गोंधतात की टोपीची कल्पना कशी सुचली? कारण की मी लोकांच्या घरी जातो ना, मला पाहिल्यानंतर लोक अट्रॅक्शन बघतात, अरे म्हणतात "अरे, खरंच खूप छान केले आणि तुतारीचे चिन्ह आहे." अर्धा किलोची टोपी आहे. एका साईड आलेले शरद पवार साहेब, इकडे तुतारीचे चिन्ह आहे, इकडे ताई साहेब लिहिलेला आहे आणि चांदीची 2 दिवसात बनवून घेतली खास पवार साहेबांसाठी. किती खर्च आला? ह्याला 45,000 रुपये खर्च आला. निवडणुका जवळ आल्या की कार्यकर्ते प्रचाराचे वेगवेगळे फंडे वापरत असतात. तसाच एक बारामतीतला कार्यकर्ता आहे ज्यानं चांदीची टोपी बनवलेली आहे. गणेश नवले असं याचं नाव आहे. आपण आपल्यासोबत गणेश नवले. काय नेमकं दादा हे टोपी बनवण्याचा मागचा उद्देश आहे? माझा खऱ्या अर्थाने व्यवसाय हा लॉन्ड्रीचा आहे. माझी घरगुती लॉन्ड्री आहे. जे बारामतीतलं वातावरण बघितलं की अनेक लोक पवार साहेबांना मानणारे लोक आहेत, सर्व सामान्य घरातले, पण परंतु लोकांना आपले प्रतिक्रिया द्यायची आहे, पण ते लोक बोलू शकत नाहीत. तर मी ठरवलं सर्वसामान्य लोकांना जोपर्यंत माणूस घराच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत लोकांना कळणारच नाहीये. म्हणून मी शरद पवार साहेबांची टोपी चांदीची बनवून मी लोकांपुढे घरी जाऊन प्रचार चालू केला आहे आणि साहेबांचं काम केलं चालू. किती वजनाची टोपी ती जरा काढून दाखवतो का आमच्या प्रेक्षकांना नेमकं ती कशी आहे काय आहे? अर्धा किलोची टोपी आहे. एका साईड आलेले शरद पवार साहेब, इकडे तुतारीचे चिन्ह आहे, इकडे ताई साहेब लिहिलेला आहे आणि चांदीची 2 दिवसात बनवून घेतली खास पवार साहेबांसाठी. किती खर्च आला? ह्याला 45,000 रुपये खर्च आला. हो. काय लोक म्हणतात आता याचं दाखवली का? आणि हे नाही, पवार साहेबांना आता फर्स्ट टाइम भेटायला आलोय मी. प्रचार चालू करून 15-20 दिवस झाले, कारण की ही वेळ नव्हती साहेबांना भेटून चालू करायची. आता प्रचाराचं चालू केलाय. आता म्हणलं साहेबांचा आशीर्वाद घेऊन जनतेपुढे परत काम चालू करायचं काम चालू केलंय मी. फक्त लॉन्ड्रीचा व्यवसाय का इतर काय व्यवसाय? कारण बरेचसे बघितले आपण की गोल्डमॅन असतील वेगवेगळ्या पद्धतीनं, तर त्यांचे काहीतरी वेगळे व्यवसाय. तुमचं खरंच नेमका लॉन्ड्रीचा का दुसरा? माझा सर्वसामान्याचा व्यवसाय, नाही तर मोठा 2 नंबरचा व्यवसाय असता किंवा माझं मोठं कंस्ट्रक्शन लाईन असतंय किंवा माझा कॉन्ट्रॅक्ट असतं तर मी सोन्याची टोपी घातली असती. पण हा माझा प्रोफेशनल व्यवसाय. परवडतंय तेवढंच आपण. आमचा नेता शेतकऱ्याचा देव आहे, सर्वसामान्यांचा नेताच आमचा सर्वसामान्यांचा देव आहे, मग त्यासाठी करायचं. कल्पना कशी सुटली बरं आपण टोपी घालावी किंवा बाकीचं काय करावं असं नाही, पण ही युनिक कल्पना आहे? त्याचं कारण मी एकदम सर्वसामान्यांच्या लोकांना जातो. म्हणजे एक श्रीमंत असो किंवा गरीब असो, साहेबांविषयी लय लोकांचं प्रेम आहे, पण लोक बोलून दाखवत नाही. तर मला ते पाहिल्यानंतर म्हणतात, अरे गणूभाऊ तू एकच नंबर काम केलं म्हणतात, आम्ही साहेबांसोबत आहे. मला आता उत्साह असा आलाय की मला माहिती आहे 100% सुप्रियाताई निवडून येणार आहे आणि फुल प्रचाराला लावलोय. किराणा माल भरलाय घरी दाबून, आता ताईंचंच काम करायचं आपल्याला. पण टोपी करावी असं का वाटलं? का अनेक जण हातावरती गोंधतात की टोपीची कल्पना कशी सुचली? कारण की मी लोकांच्या घरी जातो ना, मला पाहिल्यानंतर लोक अट्रॅक्शन बघतात, अरे म्हणतात "अरे, खरंच खूप छान केले आणि तुतारीचे चिन्ह आहे." चिन्ह पोचवणं. हो, पोचवायचंच काम करायचं. आपण का पोचवू शकत नाही? आपल्या नेत्याचं काम आपण करणार ना. आणि ही वेळ नाहीये साहेबांना भेटायचं, त्यापेक्षा म्हणलं पहिल्यांदा चिन्ह पोचू आणि मग साहेबांचा आशीर्वाद घेऊन परत एकदा लोकांच्या जनतेसमोर जाऊ. आतापर्यंत किती लोकांना भेटलं? आतापर्यंत 100-150 लोकांना मी भेटलोय. हो, कारण की मी सहयोग सोसायटी जातो, औचित्य इस्टेटमध्ये जातो, शिवनगरमध्ये जातो, टकार कॉलेज जातो, आमच्या खंडोबानगरमध्ये जातो. दादांच्या घरीच जाऊन तुम्ही प्रचार करताय डायरेक्ट? सहयोग सोसायटीमध्ये दादा तिथं राहतात? दादांच्या घरी जात नाही, तिथे माझे कस्टमर आहेत. मी त्यांना 20-20, 25-25 वर्षापासून मी त्यांचे कामं केलेले आहेत. मग मला जाणं भाग पडतं, कारण तिथं ते पर्याय नसतो, कारण पोटासाठी त्या गोष्टी कराव्या लागतात. एकीकडे पोटाचं खळगं भरताना अशा पद्धतीने पक्षाचं देखील काम करताना आपल्याला गणेश नवले पाहायला मिळत आहेत आणि ते शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.